फॉर्मॅलिटी तुम्हीच सांगा. 2018ला घेतलेलं प्रशिक्षण, बनवलेले बाप्पा, तेव्हापासून मी गणपती बाप्पा बसवत आहे. तर तेव्हापासून माझ्या घरात प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती आलीच नाही. पहिल्यांदाच बसवले गणपती बाप्पा, तेही इको फ्रेंडली. आणि ही कन्सेप्ट मला इतकी आवडली की मी देखील प्रशिक्षण घेऊ लागले. आधी माझ्या हातामध्ये एवढी सुबकता नव्हती, पण आता बऱ्यापैकी मी प्रत्येक डिझाईन बघितल्या बनवू शकते. इतकी तर माझ्यात सुबकता आलेली आहे. तुमच्यातही येऊ शकते. तुम्ही प्रयत्न तर करा. तर मी थांबले नाही, प्रशिक्षण घेत राहिले आणि स्वतःही गणपती बाप्पा बसवत राहिले. तर हे माझं इंग्लंडमधील 3रं प्रशिक्षण आहे. श्रीकृष्ण मंदिर आयोजित गणपती आयडॉलमध्ये हे प्रशिक्षण घेण्यात आलं होतं आणि याला फी देखील होती. मंदिराचं बांधकाम सुरू असल्याकारणाने आर्थिक मदतीची गरज आहे आणि अशा पद्धतीने दानधर्मही होतो आणि आपल्या घरात बाप्पाही येतात. तर बरेच जण आले होते. तर 71 काउंटची पब्लिक होती आणि बघू शकता एवढ्या लोकांचं आम्ही दोघी-तिघींनी मिळून इथे प्रशिक्षण घेतलं आणि हा वारसा माझेही मुलं पुढे असाच चालू ठेवतील अशीच मी अपेक्षा करते. भविष्य कोणी सांगितलेलं नाही, तर मी फक्त आता अपेक्षा करते. तर विठ्ठलरूपी गणेश इथे बनून रेडी झालेले आहे. आमच्या शहरामध्ये यावर्षी वारी आली होती पंढरीची, म्हणून मी विठोबा रखुमाईची थीम ठेवली. विठ्ठलरूपी गणेश इथे बनवलेले आहे. तर तुमच्या घरामध्ये कुठली मूर्ती येते? तुम्ही उत्सव हा आनंदाने साजरा करतात की फॉर्मॅलिटी? तुमच्या घरात जर प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती येत असेल तर तुम्ही फॉर्मॅलिटी म्हणूनच उत्सव साजरा करता, असंच मी म्हणेल. बरोबर आहे. विसर्जन झाल्यानंतर तुम्ही बसवलेल्या बाप्पाचं काय होतं हे एकदा जाऊन बघा. आपल्या स्वतःलाही लाज वाटेल. आपण अशा पाण्यामध्ये बाप्पाचं विसर्जन करून आलोय आणि बाप्पाची दुर्दशा काय झालेली असते. का विटंबना करावी? त्यापेक्षा मस्त शाडूची माती घ्या, जसा येईल तसा गणपती बनवायला घ्या आणि त्याची पूजा करा. हीच खरी ईश्वर भक्ती, हेच मी म्हणेल. आणि अशा बाप्पाचं विसर्जन आपण कुंडीत करूया आणि त्यापासून एक मस्त शोभेचं छोटंसं झाड लावा किंवा मग ह्या मातीमध्ये थोडं मोठं होणारं झाड लावा आणि हे झाड कुठेतरी रस्त्याच्या कडेला लावा, जिथे त्याला पाणी मिळेल किंवा ते मोठं होईपर्यंत त्याला पाणी पुरेल अशी व्यवस्था करा. आणि बघा, गणपती बाप्पा तुम्हाला रोज दिसतील तुमच्या जाण्या येण्याच्या रस्त्यात किंवा तुमच्या गॅलरीमध्ये किंवा मग तुमच्या घराच्या बॅकयार्डमध्ये. आणि तुम्हाला जो आनंद होईल तो वेगळाच. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या नद्यांमध्ये विसर्जित करण्यापेक्षा ही कन्सेप्ट कशी, कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपले भारतीय पवित्र सण हे आनंदाने म्हणजेच पर्यावरणपूरक होतील असे साजरे करा. यालाच आनंद म्हणतात, फॉर्मॅलिटी नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लगेचच इतरांबरोबर शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे इतरांमध्ये परिवर्तन घडू शकतं. यापेक्षा मोठं पुण्याचं काम नाही. भेटूया पुढील व्हिडिओत. तोपर्यंत बाबा.